तथागत गौतम बुद्धांचा विजय असो. तथागत गौतम बुद्धांचा विजय असो. तथागत गौतम बुद्धांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. अध्यक्षांची निवड करूया. तर आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आहेत निरंजनाताई काळे. त्यांना मी विनंती करते त्यांनी विचार घ्या. मी अध्यक्षपदाची निवड केली कारण संघातर्फे आजच्या वक्त्या आहेत आपल्याला लाभलेल्या आहेत लताताई दळवी. त्यांनी विचार घ्या. संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, माता रमाई, माता सावित्री, माता भीमाई, सर्व महामानवांना त्रिवार वंदन. आणि आजचा जो कार्यक्रमासाठी आपण जमलेलो त्याचा स्मृती देणे त्यांना अभिवादन. तसेच अवसेरे सर, बिहारचे अध्यक्ष, सर्व उपासिकांना सप्रेम जय. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धांगिनी त्यागमूर्ती माता रमाई यांचा स्मृती देईल. त्यांना विनम्र अभिवादन करते. आणि आपण नेहमी कार्यक्रमाची सुरुवात ही स्वागतगीताने करतो. तर आजचे स्वागतगीत गाणारे लतिकाताई अवसरे त्यांना विनंती करते त्यांनी स्वागत केलं. तथागत गौतम बुद्ध, ईश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, भीमाई, शिवाजी महाराज, शाहू महाराज, माता जिजाऊ या सर्व महामानवांना त्रिवार. तसेच आता आपण जो स्मृती दिन साजरा करीत आहोत तर त्यागमूर्ती रमाई यांना तसेच आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष निरंजनाताई, सूत्रसंचालन करणारे आमच्या भारतीताई आणि वक्ते आमच्या महिला संघाच्या अध्यक्ष लताताई दळवी आणि बिहारचे अध्यक्ष अवसरे सर आणि आपल्या सर्व महिला भगिनी सर्वांना मैत्रीपूर्ण जय. आणि मी एक रमाईचा त्यागामुळे बाबासाहेब घडले आणि बाबासाहेब हे संविधान लिहू शकले आणि रमाईचंच गीत आहे. नवकोटी लेकरांची माय पाहिली, रमाई दुधावरची साय पाहिली. नवकोटी लेकरांची माय पाहिली, रमाई दुधावरची साय पाहिली. रमाई दुधावरची साय पाहिली. साहेब परदेशी रमा उपवासी, साहेब परदेशी रमा उपवासी. संसाराचा भार श्रीधर दिवशी, संसाराचा भार श्रीधर दिवशी. वाघाच्या जोडीला गाय पाहिली, वाघाच्या जोडीला गरीब गाय पाहिली. रमाई दुधावरती साय पाहिली, रमाई दुधावरती साय पाहिली. कष्टान बाई तिनं नटविला संसार, कष्टान बाई तिनं नटविला संसार. विकुनिया गौऱ्याला विहात भार, विकुनिया गौऱ्याला विहात भार. तिच्या ठाय संसाराची भाय पाहिली, तिच्या ठाय संसाराची भाय पाहिली. रमाई दुधावरती साय पाहिली.
मासी भरती शिकविले साहेबांना केली इच्छापूर्ती शिकविले साहेबांना केली इच्छापूर्ती कधी ना मुखावर तिच्या पाय पाहिली रमाई दुधावरती साय पाहिली रमाई दुधावरती साय पाहिली आभाळाचा पदर आभाळाची छाया आभाळाचा पदर आभाळाची छाया आहे जगाताची रमाईची माया आहे जगाताची रमाईची माया अशी ना कोणाची कधी माय पाहिली अशी ना कोणाची कधी माय पाहिली रमाई दुधावरती साय पाहिली नवकोटी लेकरांची माय पाहिली नवकोटी लेकरांची माय पाहिली रमाई दुधावरती साय पाहिली रमाई दुधावरती साय पाहिली रमाई दुधावरती साय पाहिली रमाई 9 कोटी लेकरांची आई होती. ताईने खूप सुंदर गाणं गायलं आज. तर आपण 3 वेळेस साधू साधू म्हणूया आणि आज कोणी टाळ्या वाजून का. बॅरिस्टर आंबेडकर यांच्या पत्नी शेण गौऱ्यावस्ते म्हणून अनेक जण नावे ठेवत म्हणून रमाई सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतर शेण गौऱ्या वेचण्यासाठी जात असत. रमाई 28 वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समर्थपणे साथ दिली. कशाचाही हट्ट केला नाही. दागदागिने चांगले कपडे कधी मागितले नाही. उलट पतीला मदत होईल अशीच ती वागली. अशी आमची रमाई. तर मी आजच्या वक्त्या लताताई दळवी यांना आमंत्रित करते. त्यांनी आपले भाषण सुरू करावे. महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले संत गाडगेबाबा संत कबीर या सर्व महामानवांना आणि महामातांना माता रमाई माता रमाई माता सावित्रीबाई यांना आज त्यांचा 89वा आपण स्मृतिदिन साजरा करत आहोत. अशा या त्यागमूर्ती रमाईला माझं धन्यवाद. खरं तर सुरुवात करताना आपल्या सगळ्यांना रमाईचा इतिहास माहिती. वेगळं काही सांगण्याची तशी आवश्यकता नाही. परंतु असे स्मृतिदिन वारंवार आपण का साजरा केले पाहिजे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण ऐकतो. काही दिवस ते लक्षातही राहतं. काही दिवसांनी पुन्हा आपण ते विसरत असतो. मनुष्याचा स्वभाव आहे की ऐकलेले सगळंच राहत नाही. काही ना काही आपण विसरत असतो. परंतु त्याचा विसर पडू नये म्हणून आपण अशा प्रकारचे कार्यक्रम विहारामध्ये घेत असतो. आणि म्हणून आज रमाईचं जे स्मृतिदिन साजरा करत आहोत सगळ्या रमाईच्या लेखी आणि इथे 2 सुपुत्र रमाईचे बसलेले आहेत. त्या सर्वांना पासून सविनय जय हिंद करतो. खऱ्या अर्थाने रमाईचा जो त्याग आहे तो आपण पाहिलेला आहे ऐकलेला आहे. अशा या त्यागमूर्ती रमाई 9 कोटींची माता प्रेमळ कनवाळू सहनशील सोशील कष्टाळू प्रामाणिक स्वाभिमानी अशा या रमाईबद्दल आपण आज थोडक्यात जाणून घेणार आहोत. पण नुसता आपण इतिहास वाचून आणि लक्षात ठेवून चालत नाही. तर तो इतिहास पुन्हा पुन्हा वाचून नुसता आठवणीत ठेवण्यापेक्षा त्या इतिहासाला उजळणी देत असताना प्रत्यक्ष त्याला कृतीशीलतेची जोड द्यावी लागते. म्हणून बाबासाहेब असं म्हणतात की इतिहास जर वाचलाच नाही आपण तर आपण इतिहास घडवणार नाही. वाचणं याचा अर्थ खऱ्या अर्थाने मानणं आणि मानणं याचा अर्थ प्रत्यक्ष कृतीमध्ये ती घटना आणणं. आणि जेव्हा आपण रमाईच्या अशा प्रकारे
त्यामुळे ते रमाईचा जेव्हा इतिहास पाहतो किंवा त्यांचं चरित्र पाहतो त्यावेळेला खऱ्या अर्थाने त्यांनी केलेल्या त्यागाचं, त्यांनी आपल्यासाठी जे कष्ट सहन केलेले आहेत त्या कष्टाचं चीज झालं पाहिजे. आणि ही चीज केव्हा होईल? हे चीज जेव्हा होईल की जेव्हा रमाईने केलेला त्याग असेल, कष्ट असेल, दिलेलं प्रेम असेल, केलेली करुणा असेल, ते करुणा आपण आपल्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करणं हे खऱ्या अर्थाने आज आपण त्यांना अभिवादन केल्यासारखं होतं. आणि म्हणून आपण सुरुवात सगळा इतिहास जरी माहीत असला तरी सुद्धा लहानपणी त्यांनी अतिशय लहान वयामध्ये जे दुःख सहन केलेलं आहे आपल्या आईवडिलांच्या मृत्यूचं आपल्या सगळ्यांना माहिती. त्यांचं पालनपोषण मामांनी केलं, काकांनी केलं. आणि त्या काळामध्ये असलेली रूढी परंपरेनुसार अतिशय लहान वयामध्ये त्यांचा विवाह झाला. कोणाशी झाला आपल्या सगळ्यांना माहिती की कवितेमध्ये असं म्हटलंय की कधी गाय वाघांच्या तोंडी दिलेली आहे. म्हणजे अतिशय शांत स्वभावाच्या, प्रेमळ स्वभावाच्या अशा रमाई या धगधगत्या सूर्याशी त्याचं लग्न लावून दिलेलं आहे. ते धगधगता सूर्य म्हणजे बाबासाहेब आंबेडकर, भीमराव आंबेडकर. आणि हा जो विवाह झालाय हा विवाह 1906 मध्ये ज्या वेळेला रमाईचं वय 9 वर्षाचं होतं आणि बाबासाहेबांचं वय 14 वर्षाचं. आता त्यांचं लग्न कसं झालं वगैरे सगळं आपल्याला माहिती आहे. अशा परिस्थितीमध्ये अतिशय कष्ट सहन करून रमाई जेव्हा बाबासाहेबांच्या घरी आली, सकाळ घराण्यामध्ये आली, त्यावेळेला तिच्या लक्षात आलं की आपलं लहानपण गेलेलं जे जीवन आहे आणि यापुढचं जे जीवन जे जाणार आहे या जीवन जाण्यामध्ये खूप मोठी तफावत आहे. कारण रामजींच्या घरातलं जे वातावरण होतं अतिशय कडक शिस्तीचं होतं. परंतु रामजींनी हिरा शोधून आणला होता आणि हा हिरा म्हणजे रमाई. हिची खऱ्या अर्थाने भीमरावांच्या संसारामध्ये चमक आणणारी ठरली. भीमरावांच्या संसाराचं सोनं करणारी ठरली. आणि म्हणून अशा रमाईचं गुण पाठवून रामजी बाबांनी दोन मुली आधीच्या पाठवलेल्या होत्या. त्या 2 मुलींना नाकारून रमाईंना त्यावेळेला पसंत केली. आणि रमाई जेव्हा घरात आली त्यावेळेला रमाई लहान होती, त्यांची वेळात्या होती आणि रामजी बाबा होते. यांचं सगळं लक्ष या रमाईकडेच होतं. आपल्या सगळ्यांमध्ये बाबासाहेबांचं नंतर शिक्षण झालं, ते परदेशात गेले. आणि परदेशात जेव्हा ते गेले त्यावेळेला त्याच्या आधी शिक्षण घेऊन आल्यानंतर जेव्हा बडोद्याला ते होते त्यावेळेसचा जो कठीण प्रसंग होता जो रामजी बाबा आणि बाबासाहेबांमध्ये घडलेला तो प्रसंग सुद्धा अतिशय सावकाशपणे हाताळणाऱ्या रमाईच होत्या. म्हणजे समजावून सांगणं असेल, हे करणं असेल, त्यांची काळजी घेणं असेल रामजी बाबांची बाबासाहेब गेल्यानंतर. हा जो गुण आहे हा खूप महत्वाचा आहे की एखादा प्रसंग जेव्हा आपल्या घरामध्ये घडतो त्यावेळेला त्या प्रसंगाला कसं तोंड द्यायचं हे खरं रमाईकडून शिकावं. जे आपला पती परदेशात जाणार आहे परंतु तो लवकर येणार नाही आणि तो न आल्यामुळे या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं आर्थिक सहाय्य नसताना देखील आपल्याला संसार करायचा. म्हणजे त्या संसाराचं नियोजन त्यांनी त्या काळात कसं केलं असेल, त्यावेळेला त्यांच्या मनाला काय वाटलं असेल. बाबासाहेब 3 वर्ष इथं होते त्यावेळेला त्यांनी जी काही पुंजी जमवली होती, जे पैसे जमवलेले होते त्यातले काहीच पैसे, थोडेच पैसे रमाईला दिले होते आणि त्या पैशामध्ये संसार करायला सांगितलं होतं. बाबासाहेब 4 वर्ष परदेशात होते. 4 वर्ष ते पैसे पुरणार नाही ते त्यांनाही माहीत होतं आणि रमाईंना पण माहीत होतं. पण तरी सुद्धा आपल्याला बाबासाहेबांचं शिक्षण पूर्ण करायचं आहे, माझ्या पतीचं शिक्षण पूर्ण झालं पाहिजे यासाठी झगडणाऱ्या, यासाठी कष्ट करणाऱ्या खऱ्या रमाई. आणि ज्यावेळेस ते परदेशात गेले त्यावेळेला आता आपल्याला माहिती की आपण एक उदाहरण देत असतो रमाईचं की त्यांनी कष्ट सोसले. आता गाण्यातून सांगितलं ताईंनी की शेणाच्या गोबरात त्यांनी सांगल्या किंवा आपल्या सूत्रसंचालन काळातून त्यांनी असं सांगितलं की त्यांनी शेणाच्या गोबरात थापल्या. पण ते केव्हा, जेव्हा पहाट होण्यापूर्वी त्या जायच्या आणि जेव्हा रात्र होईल सगळे झोपले निवांत राहतील तेव्हा ते बाहेर पडायचे. म्हणजे मधल्या दिवसभरामध्ये त्या घरातलं काम करायच्या.
हे ते का करत होत्या शेण गोळा करण्याचं काम, हे करण्याचं काम? माझा संसार हा सुखाचा झाला पाहिजे, कुठल्याही प्रकारचा त्रास बाबासाहेबांना तिकडे होता कामा नये. त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाला मला पात्र राहिलं पाहिजे. आणि म्हणून कोणी आपल्याला नावं पण ठेवता कामा नये. बॅरिस्टरची बायको आणि बघा काय करते असं म्हणणाऱ्या विनवणाऱ्या महिला होत्या, परंतु त्या महिलांकडे सुद्धा त्यांनी कधीही लक्ष दिलं नाही. हे दुःख तर पचवलंच, पण टीका सुद्धा त्यांनी सोसलेली. आपल्याला कोणी काय बोललं की लगेच आपण त्याला उत्तर देतो, पण रमाईंनी बाबासाहेबांसाठी हा खूप मोठा त्याग केलेला आहे की त्याचं शिक्षण पूर्ण व्हावं म्हणून ज्या आहे त्या पैशामध्ये आपलं सगळा संसार त्यांनी सांभाळलेला आहे. रामजी बाबांच्या नंतर त्याच्यातून जे काही पैसे येतील त्याच्यात काही वेळेला आपल्या सगळ्यांना की उपाशी राहावं लागलेलं आहे. मुलांना द्यायला त्यांच्याकडे खाण्यासाठी काहीही नव्हतं, पण जे काही मिळेल त्यातली प्रत्येक घासातला घास हा रमाईंनी फक्त त्यांचं कुटुंब नव्हतं, त्यांच्या दिलाचं कुटुंब होतं. त्या कुटुंबातल्या मुलांना सुद्धा अशा प्रकारचं जेवण कसं मिळेल यासाठी त्या कायम करणाऱ्या असायच्या आणि त्यासाठी त्यांनी कष्ट सोसले. आणि मग बाबासाहेबांचं ज्या वेळेला शिक्षण झालं या शिक्षणामध्ये त्याच्यामध्ये आणखी एक प्रसंग असा आहे की 1917 मध्ये 1906 मध्ये त्यांचं लग्न झालं आणि 1913 मध्ये रामजींचं निधन झालं. म्हणजे फक्त 7 वर्ष रामजींचा सहवास त्यांना लागला. त्यांची माया त्यांना मिळाली, परंतु त्या मायेच्या आधाराने त्यांनी पुढचा संसार केलेला आहे. कारण रामजी बाबांनी सुद्धा त्यांच्याकडून जे संस्कार दिलेले होते, त्यांनी जे संस्कार दिलेले होते त्या संस्काराचा उपयोग त्या आपल्या संसारामध्ये करत होत्या. म्हणजे दुःख पचवायचं किती तर आई वडील लहानपणी केले. दुसरं दुःख रामजी बाबांचा जो महत्वाचा आधार होता तोही आधार निघून गेला. आणि त्यानंतर 1923 मध्ये दुष्काळ पडला. या दुष्काळामध्ये तर अतिशय भयानक परिस्थिती त्या काळामध्ये, आपली तर आणखी जास्त. सरकार काही ठिकाणी धान्य पुरवत होतं, पण ते धान्य सगळ्यांना मिळत होतं असं नाहीये. आणि मग बाबासाहेब परदेशात आले. बाबासाहेबांना सुद्धा त्या ठिकाणी काळजी वाटत होती की आपल्या कुटुंबाचं कसं होत असेल, काय करत असेल माझी रामू. परंतु तरी सुद्धा आपला अभ्यास खूप महत्वाचा आहे. मला माझ्या समाजासाठी हे सगळं केलं पाहिजे, मग माझ्या रामूचं काय होईल, माझ्या मुलांचं काय होईल याचा जर मी विचार करत असलो तर मी या समाजाचा कधी सुधार करू शकणार नाही. आणि त्यामुळे या दुष्काळ परिस्थितीमध्ये त्यांच्या जवळचे जे कार्यकर्ते होते या कार्यकर्त्यांना असं वाटलं की ही जी वातावरण होते कुटुंबाची ती वातावरण जरा थोडीशी थांबेल. आणि म्हणून कार्यकर्त्यांनी थोडे पैसे जमा केले. त्यावेळेला काही सगळ्यांची परिस्थिती चांगली नव्हतीच, परंतु जे काही आपल्याकडे आहे त्यातले थोडंफार आपण त्यांना देऊया या हेतूने त्यांनी पैसे गोळा केले आणि ते पैसे रमाईंच्या हाती द्यायला गेले. आणि त्यांना सांगितलं दुष्काळ परिस्थिती आहे, आपण काही करू शकत नाही, पण ही फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आम्ही आमच्याकडून तुम्हाला मी मदत करतो. तर रमाई रागवल्या नाही, पण रमाईने ती उंची घेतली पण नाही. रमाई म्हणाल्या की ठीक आहे, तुम्ही माझ्या कुटुंबाप्रती असलेलं प्रेम किंवा बाबासाहेबांप्रती असलेलं प्रेम हे मी समजू शकतो, परंतु तुम्ही दिलेले जे पैसे आहेत ते मात्र मी घेऊ शकत नाही. म्हणजे इतक्या त्या स्वाभिमानी. हा स्वाभिमान आज आपल्याकडे आहे का, हाही प्रश्न आपण आपल्या स्वतःला विचारला पाहिजे. आणि मग बाबासाहेबांच्या या सगळ्यांच्या बाबासाहेबांना त्या पत्र लिहित असल्या तरी कधी आपल्या घरातली परिस्थिती कशी आहे, चांगला आहे असंच काही लिहित होत्या, कधी आपली परिस्थिती वाईट आहे किंवा असं झालेलं आहे कधीही सांगितलं नाही. त्यामुळे त्यांची जी 4 मुलं गेली त्या 3 मुलं गेली त्यावेळेला बाबासाहेब जवळ नव्हते. आणि ती 3 मुलं गेली जेव्हा हिंदू गेली, रमेश गेला, गंगाधर गेला, त्यावेळेला बाबासाहेब जवळ नव्हते. राजवर्धनच्या वेळेला बाबासाहेब जवळ होते. आणि या सगळ्याचं दुःख त्यांना किती झालं असेल आपण फक्त कल्पना करू शकतो. पण हे सगळं दुःख रमाईने सोसलं. आपण आपल्या घरामध्ये एखादा दुःखद प्रसंग झालं, भांडण झालं तरी आपण घडतात एकमेकांशी घरामध्ये.
आणि मग काय होतं की त्याच्यातून आपल्या घरातलं वातावरण आपण विस्कळीत होत सगळं. जे पती पत्नीचं भांडण असेल, भावाभावांचं असेल, दादा-दादांचं असेल, नणंद भाऊजांचं असेल, कोणाचंही असू शकतं. पण त्या भांडणामुळे काय होतं आपल्या घरातलं वातावरण सगळं बिघडून जातं. पण रमाईने कितीही कठीण प्रसंग आला तरी सुद्धा आपल्या घरातलं वातावरण बिघडू दिलं नाही. त्यांची जाऊबाई होती लक्ष्मीबाई, तिला सुद्धा खूप सांभाळून गेली. त्यांच्या मुलांना देखील आपल्या स्वतःच्या पोटच्या मुलाप्रमाणे त्यांनी जपलं. जे ही जी करुणा आहे, हे जे प्रेम आहे कुटुंबाप्रती, वात्सल्य आहे, ते वात्सल्य आपल्यामध्ये आणणं या कार्यक्रमाला स्मृती देण्याच्या निमित्ताने खूप गरजेचं आहे. आणि ही करुणा जेव्हा आपल्यामध्ये निर्माण होते त्यावेळेला अशा प्रकारचे कुठल्याही प्रकारचा वादविवाद होणार नाही. आणि मग या रमाईंनी ही जी 4 मुलं गेली, ती 4 मुलं केवळ आणि केवळ त्यांची कुपोषणामुळे गेलेली, त्यांना वेळेवर खायला न मिळाल्यामुळे गेलेली, त्या मुलांना सुद्धा वेळेवर दूध मिळालं नाही आईचं, त्यामुळे ती गेलेली आहे. आईला दूध कधी येईल जर तिचा आहार चांगला असेल तर तिला दूध येतं, परंतु ते सुद्धा खाणं रमाईंना मिळालेलं नाही. आणि असं असताना देखील कुठल्याही प्रकारची तक्रार न करता सगळं ते सोसत राहिले. कशासाठी? केवळ आणि केवळ आपल्यासाठी, समाजासाठी. आज त्यांनी जर एवढं त्याग केला नसता तर आज आपण अशा छान विहारामध्ये उपस्थित नसतो. हा जो त्याग येतो आपण लक्षात ठेवला पाहिजे. आपलं जेव्हा आपण कार्य करतो, जेव्हा आपण विहारात येतो त्यावेळेला रमाईंचा, सावित्रीमाईंचा चरित्र आपल्या डोळ्यासमोर कायम आलं पाहिजे. त्यांनी सोसलेला जो त्रास आहे, त्यांनी केलेले जे कष्ट आहेत समाजासाठी, ते कायम आपल्या पावलावरी आपल्याला लक्षात राहिले पाहिजे. आपण त्याचं स्मरण ठेवलं पाहिजे. आणि तरच खऱ्या अर्थाने अशा प्रकारच्या जयंत्या किंवा आपण स्मृती दिन साजरा केल्याचं खऱ्या अर्थाने कृतिशीलतेची जोड दिली तरच ते आपण खऱ्या अर्थाने साजरा करू शकतो. जसजशा रमाईंचे कष्ट वाढत चालले, जास्तीत जास्त उपाशी राहू लागलेल्या, आणि फक्त एवढंच नव्हतं तर आपल्या पतीची चिंता होती त्यांना. म्हणजे मी इथे उपाशी आहे, माझ्या पतीला जेवण मिळाले की नाही याची देखील त्यांना काळजी होती. त्या ठिकाणी त्यांचा खर्च कसं चालत असेल, ते अभ्यास किती करत असतील, त्यांना झोप मिळत असेल का, ही सगळी काळजी रमाईंना होती. घरातली तर होतीच होती, पण सगळं लक्ष त्यांचं आपल्या पतीकडे देखील होतं. आणि त्यामुळे या काळजीपोटी अतिशय चिंता केल्यामुळे, सगळ्यांची काळजी घेतल्यामुळे स्वतःकडे कायम त्यांनी दुर्लक्ष केलं आणि त्यामुळे त्यांना क्षय नावाचा आजार झाला. आणि हा क्षय नावाचा आजार झाल्यामुळे त्यांच्या लक्षात आलं की आपण आता या रुग्णातून बरे होणार. कारण त्यांना माहित होतं की हा आजार बरा होण्यासाठी कशा कशाची गरज आहे. आपल्याला माहिती आहे, आपल्याला एखादा आजार झाला तर आपण काय केलं पाहिजे. आपण डॉक्टरकडे जातो, आपल्याला कळतं, पण डॉक्टरकडे जायला सुद्धा त्यावेळेला त्याच्याकडे पैसे नाही. आपल्याला माहिती की एखाद्या राजरत्नाला सुद्धा गुंडाळण्यासाठी कापड नव्हतं, त्याला पैसे नव्हते कापड घ्यायला. आणि त्यासाठी रमाईने आपल्या स्वतःच्या फाटक्या डोंगराचा पदर फाडून त्याच्यामध्ये ते गुंडाळलेलं आहे. आणि त्यामुळे हे जे बाबासाहेबांनी काय करायचंय हे खऱ्या अर्थाने रमाईंनीच ठरवलं असं मला वाटतं. की तिकडे ते अभ्यास करतायत, रमाईंनी सारखं तगादा लावला असता तुम्ही इकडे निघून या, तर बाबासाहेब अभ्यास करू शकले नसते. त्यांचं चित्त विचलित झालं असतं, परंतु त्यांचं चित्त स्थिर राहावं, त्यांना सगळ्या प्रकारचं समाधान मिळावं, आनंद मिळावा. आणि त्यांनी माझा अगदी हाडीचा वाटा तरी या समाजाच्या उद्धारासाठी लागेल यासाठी रमाईंनी त्याग केलेला आहे. यासाठी रमाईंनी कष्ट सोसलेले आहेत, यासाठी सगळं सहन केलेलं आहे. आणि प्रसंग त्यांच्या जीवनामध्ये आहे की त्यांना जोडटुगडं पूर्वी होतं, म्हणजे आपल्या सुद्धा आधीच्या आईने आजीने अशा प्रकारचं जोडटुगडं नेसलं असेल की त्याला ठिगळ, म्हणजे एक साडी वेगळी दुसरी साडी वेगळी, आणि ती घरात जो दोरा असेल त्या दोऱ्याने त्याला जोडायचं आणि अशी जोड साडी नेसायची. त्या काळामध्ये बॅरिस्टरची पत्नी असलेल्या रमाईंनी अशा प्रकारच्या ठिगळ लावलेल्या साड्या नेसलेल्या आणि बाबासाहेबांना खऱ्या अर्थाने मोलाची साथ दिली. आणि मग अशा रमाईंना आदर म्हणत ना,
तर आपण सगळं खातो तरी सुद्धा आपण आजारी पडतो. सगळ्या प्रकारचं अन्न आपण घेतो तरीही आपण आजारी पडतो. आपल्या आजारपणाचं कारण वेगळं असतं. तर रमाईंना अन्न न मिळाल्यामुळे, त्यांना कुठल्याच प्रकारचं सुख समाधान न मिळाल्यामुळे ते आजारी पडल्या. आणि हा जो आजार आहे तो जानेवारी महिन्यामध्येच त्यांच्या आणखी लक्षात आला, म्हणजे तो वाढला. आणि बाबासाहेबांना सुद्धा लक्षात आलं की हा जो आजार आहे हा बरा होऊ शकणार नाही, कारण तो खूप पुढे गेलेला आहे. त्याच्यावर कुठलाच इलाज नाही. सर्व प्रकारचे डॉक्टर, बाबासाहेबांनी सुद्धा त्या काळामध्ये सर्व प्रकारच्या डॉक्टरांकडे त्यांना दाखवलं, परंतु वेळ अशी होती की तो आजार पुढे बळावलेला असल्यामुळे त्याच्यावर इलाज होऊ शकला नाही. आणि बाबासाहेबांना सुद्धा एक पथ्य पाळावं लागलं की रमाईंच्या जवळ त्यांना येत नव्हतं, त्यांच्याशी वेळ देता येत नव्हता. आणि रमाईंना वाटायचं या काळात तरी बाबासाहेब माझ्याजवळ पाहिजे, परंतु त्याही काळामध्ये बाबासाहेब त्यांना वेळ देऊ शकले नाही. आणि मग बाबासाहेबांनंतर बाबासाहेब जानेवारीपासून हळूहळू रमाईंकडे आणखी स्वतः लक्ष देऊ लागले. बाबासाहेब स्वतः त्यांना गोळ्या देत असत, स्वतः त्यांना काय नाही बाबा नको खायला ते बघत असत. पण हे सगळं करत असताना वेळ निघून गेलेली होती. आणि त्यामुळे पुन्हा हा जो जानेवारीपासून आजार जो बळावलेला होता तो आणखी एप्रिलमध्ये आणखी तो वाढत गेला. आणि तो एवढा वाढला की मे महिन्याच्या सुरुवातीला वाढलेला जो आजार आहे तो आजार 27 मे 1935 मध्ये खऱ्या अर्थाने संपला. हे 27 मे 1935 मध्ये रमाई निवर्तल्या किंवा रमाईचं निर्माण झालं. आता हा जो सगळा, आता बऱ्याच गोष्टी मी त्याच्यामध्ये सांगणार कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे, परंतु हा जो रमाईचा इतिहास आहे किंवा रमाईचे हे जे चरित्र आहे याच्यातून आपण महिलांनी काय घेतलं पाहिजे. तर रमाईने इतके कष्ट सोसले, एवढे कष्ट आपल्याला सोसावे लागत नाहीत आज, कारण बाबासाहेबांमुळे आपल्याला सगळं मिळालेलं आहे. परंतु आपण आपल्या घरामध्ये रमाईने संसारासाठी जसा त्याग केला तसं कुठल्या गोष्टीचा आपण त्याग करतो, खरंच करतो का? आणि करत नसो तर तो केला पाहिजे, तो कशा पद्धतीने केला पाहिजे, त्यांची त्यागाची वेळ हे वेगळे होते. आपण कुठल्या प्रकारचा त्याग केला पाहिजे हे आपल्याला कळलं पाहिजे. रमाईंच्या मनामध्ये जी करुणा निर्माण झाली, जसं की वसतिगृहातल्या मुलांना स्वतःच्या बांगड्या, स्वतःचं सोनं गहाण ठेवायला लावलं आणि मुलांना जेवण दिलं. आज आपल्या मुलांसाठी आजच्या आया काय करतात नेमकं आपल्या सगळ्यांना माहिती. ते सकाळचा डबा द्यायचा असला तरी सुद्धा कंटाळा करतात. मग आपण या रमाईंकडून काय घ्यायचं? ते रमाई स्वतः उपाशी राहिले. आपलं असं म्हणजे आताच्या मुलांचं नाही तुम्ही उपाशी राहून मुलांना खायला, अशी परिस्थिती पण नाही. आपल्याकडे सगळं आहे, पण जे आहे ते आपल्या घरातल्या लोकांसाठी केलं पाहिजे, घरातल्या लोकांना ते दिलं पाहिजे, हे रमाईंकडून आपल्याला शिकायचं. रमाईंचा जो स्वाभिमान आहे तो स्वाभिमान सुद्धा आपल्याला जपता आला पाहिजे. रमाईंनी केलेले अपार कष्ट आहेत, ते कष्ट आपण आपल्या कुटुंबासाठी केले आतापर्यंत. पण आता यापुढचा जो काळ आहे, आपल्याला सगळं मिळालेलं आहे, तर यापुढचं आपलं आयुष्य या रमाईचं जसं समाजासाठी खर्च केलं तसं आपलं आयुष्य हे आपल्या समाजासाठी, बाबासाहेबांनी दिलेल्या धर्मासाठी खऱ्या अर्थाने खर्च केलं पाहिजे. ते आपण करत आहोत का? विहारात आलो म्हणजे आपण सगळं केलं असं होत नाही. तर या ऐकण्याबरोबर आपल्या कृतीमध्ये आपण ते आणलं पाहिजे. ज्याला मदत आहे लागते त्याला ती मदत केली पाहिजे. मग कुठल्याही रूपाने ती मदत करू शकतात. जेव्हा जेव्हा आपण दुसऱ्यासाठी जगतो तेव्हाच खऱ्या अर्थाने आपण स्वतःचं जीवन जगत असतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने आपलं नाव निघत असतं. आणि म्हणून बाबासाहेबांनी या रमाईचे कष्ट त्यांना माहीत होते, परंतु ते काही समाजाकडे लक्ष देत होते. माझी पत्नीकडे मी कधी लक्ष देऊ शकलो नाही, माझी 4 मुलं गेली त्याकडेही मी कधी लक्ष दिलं नाही. पण माझ्या समाजासाठी मी जे काही केले ते समाजाने पुढे नेलं पाहिजे, हे एकच स्वप्न त्यांचं होतं. आणि हे स्वप्न पार करण्यासाठी किंवा पूर्ण करण्यासाठी रमाईंनी सुद्धा आपलं स्वतःचं जीवन समर्पित केलेलं बाबासाहेबांच्या प्रती. आणि हे समर्पित जीवन हे आपल्यालाही जगता आलं पाहिजे. आपण आपल्या कुटुंबासाठी जसा वेळ देतो तसा आपल्या समाजासाठी सुद्धा आपल्याला वेळ देता आला पाहिजे. नुसतं आपण ऐकणं
आपलं वाचन वाढलं पाहिजे, आपण इतरांसाठी प्रबोधन करण्यासाठी तयार झालं पाहिजे, सक्षम झालं पाहिजे, तरच आपल्या खऱ्या अर्थाने रमाईंच्या प्रती आपली श्रद्धा आहे असं आपण म्हणू शकतो. आणि त्यामुळे म्हणजे बाबासाहेबांचं रमाईंवर खूप प्रेम होतं, ते व्यक्त करू शकत नव्हते. कधीतरी ते संवाद व्हायचे, त्यावेळेला ते विनोद करायचे ते आणि म्हणायचे सुद्धा की अगं रामू, पंढरपूर कशाला पंढरपूरला जायला पाहिजे तुला, तर मी नवीन पंढरपूर तुझ्यासाठी निर्माण करेन. हे जे आहे हे निर्माण केलेलं पंढरपूर खऱ्या अर्थाने आपल्याला जपायचं आणि हे जपण्यासाठी आपल्याला खऱ्या अर्थाने कृतीशील बनायचे, सक्षम बनायचे, त्यांच्यासाठी करुणा आपल्या मनामध्ये निर्माण करायचे, त्याच्यासारखं प्रेम आपल्या मनामध्ये निर्माण करायचे. आणि म्हणून या रमाईंचा कितीही आपण त्याग सांगितलं तरी तो कमी आहे. आणि म्हणून या रमाईंना विनम्र अभिवादन करत असताना बाबासाहेब असं म्हणतात, जन्माची जोडी आपुली तोडुनी, चालली शर्मा तू मला सोडुनी. जन्माची जोडी आपुली तोडुनी, चालली शर्मा तू मला सोडुनी. म्हणजे आपण पूर्वी असं असायचं की 7 जन्मांच पती मिळावा म्हणून जी सावित्रीने जे आपल्या त्या काळामध्ये, आताच सांगत नाही, त्या काळामध्ये अशीची म्हणत होती. तर त्या प्रथेप्रमाणे की आपली दोघांची जोडी आहे, ती जोडी कायम राहिली पाहिजे. परंतु रमा, तू 37व्या वर्षी 28 वर्षाचा संसार करून मला तू सोडून चालली आहेस. आणि म्हणून बाबासाहेब 10 उकळून रडले आणि अशाच या 10 उकळून बाबासाहेब रडलेले आहेत. आणि अशा वेळेला कोटी कोटी प्रणाम करून घेतात. धन्यवाद ताई. ताईने पूर्ण रमाईचा जीवनपट आपल्यापुढे मांडला. परत एकदा तिला साधू बाबासाहेब आंबेडकरांचे रमाईवर खूप प्रेम होते. तिचे कापड कष्ट पाहून त्यांचे मन तुटायचे. त्यांनी आपल्या रामूला पाठवलेल्या पत्रातून यातील भावना दाटून यायच्या. थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ बाबासाहेबांनी आपल्या प्रिय रामूला अर्पण केला. अर्पण पत्रिकेत बाबासाहेब लिहितात, तिच्या हृदयाचा सांडूपणा, मनाची कुलीनता आणि शिलाचे पावित्र्य, तिचे शालीन मनोधैर्य, माझ्याबरोबर दुःख सोसण्याची तिची तयारी अशा दिवसात दाखविली जेव्हा मी नशिबाने लादलेला मित्र विक्रीत काळ चिंतेत कठीण होतो. या बिकट परिस्थितीत साथ देणाऱ्या रामूच्या आठवणीत केलेले एक प्रतीक म्हणजे थॉट्स ऑन पाकिस्तान. तर मी आजच्या त्या वक्त्या आहेत निरंजनाताई काळे यांना विनंती करते, अध्यक्षा त्यांनी अध्यक्ष भाषण सुद्धा. सर्वांना जय भीम. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन करते. आणि आजचं जे स्मृती दिन आहे, माता रमाईनं, कोटीची माता, किती नावे दिली तरी कमीच आहे. तर अशा मातेला मी वंदन करते. आणि आजच्या आपल्या न्यायाच्या अध्यक्षा दळवीताई आज वक्त्यामुळे आपल्याला लाभलेल्या आहे. तर त्यांनी खूप थोडक्यात माहिती दिली आणि अशी माहिती दिली की जेणेकरून नाही का आपल्याला रडवूनच सोडलेलं आहे. त्याचं एक वाक्य रमाई म्हटलं तरी आपल्याला रड येतोच. त्यांचं नावातच असं काही काही लोकांचे कर्म केलेले आहेत की नाव फक्त आपल्याला पुरेसं असतं, त्या नावातूनच आपल्याला सगळं अर्थ स्पष्ट होतो. अशा माता रमाईला परत एकदा वंदन करते. आणि सूत्रसंचालन करणाऱ्या आपल्या महाराजताई ह्या पण खूप छान सूत्रसंचालन करतात. आणि आपल्या समोर बसलेले अवसरे सर, गजवाल सर यांना जमीन करते. आणि आपले दळवी सर आपण जे बोललो ते चित्रित करतात आणि आपल्याला परत काय बोललो ते ऐकायला मिळतं, त्यांना सुद्धा जमीन करते. आणि आपल्या माझ्या सर्व उपासिकांना सप्रेम जमीन करते. खूप सुंदर त्यांनी माहिती दिली एका माता रमाईची आणि बाबासाहेबांचं त्यात काय स्थान होतं, दोघांचं पूर्ण कुटुंबाचं, दोघांचंच नाही तर पूर्ण कुटुंबाचं किती महत्व होतं हे आपल्या समोर त्यांनी मांडलेलं आहे. तर मी जास्त काही बोलणार नाही. आपण किती बोलत बसलो तरी आपण घरीवरच जातो आणि आपल्याला ते अश्रू आणावं होतात. आणि रमाई म्हटल्यानंतर मला तर आपल्या रमाईचं आपण चित्रीकरण काय प्रत्यक्ष पाहिलेलं आहे.
तर जेव्हा रमाबाई बाबासाहेब परदेशात नेहमी जात असायचे आणि रमाईला जसं ज्योतिबांनी आपल्या सावित्रीबाईला शिकवलं आणि बाबासाहेबांनी त्यांना गुरु मानलं, तसंच बाबासाहेबांनी सुद्धा आपल्या रमाईला शिकवलं आणि काय माहिती त्यांना पुढे त्याचाच पत्रव्यवहार होईल असं त्यांना वाटलं. तर रमाबाईंनी आपल्या बाबासाहेबांनी लिहिलेलं एक पहिलं पत्र, जेव्हा पहिले पत्र होतं, तर आपण सुरुवातीला मायना घेतो पत्र, एकदम डोळ्यासमोर पत्र उभं राहतं. मुंबई कोयबावाडी, आदरणीय साहेबांच्या चरणी रमाबाईंचा दंडवत. तुमचं खुशालीचं पत्र मिळालं, मजकूर समजला, आनंद वाटला. तुम्ही बी मामांजींनी मधला बळे बळे र ट प करायला शिकवलं, ते आत्ता कारणी आहे. त्यावेळी मला त्याची अपूर्वही वाटली नव्हती. आता शिकण्याचं मोल मला उमगलंय. येळ वाकडं का असेना, पण माझ्या मनातलं या पत्रातून तुम्हाला मला लिहिता येऊ लागलंय. तो काय थोडा थोडका फायदा आहे साहेब? कानाकडे तुम्ही गेल्यापासून मामाजीने दिलेली अंकलिपी मी रोज वाचित होती बघा. तुम्ही मला माझ्या अक्षरात पत्र लिहायला लावणार होता की काय कोणास ठाऊक. साहेब, मला सांगायला लाज वाटते, पण मी सांगतेच. साहेब, आम्हाला बी तुमची भारी आठव येते या. बघा, तुम्ही बिगाड योग दिवस काढायचा. तुम्ही कशाने तुम्ही बिगाड एक दिवस काढायचा म्हणजे लई अवघड जात या बघा. पण उद्याच्या सुखाकडे बघून आजचं दुःख गिळाया हवं. पुढचं सुखाचं उद्याच्या सुखाकडे बघून आजचं दुःख गिळाया हवं. घुसळलं बिगर लोणी होत नाही, घुसळल्या बिगर लोणी नाही, कष्ट बिगर फळ नाही. तरी तब्येत सांभाळून वाचन करा. चांगलं चुकलं करून जायला मी तिथं नाही, याचं वाईट वाटतं. साहेब, तुम्हाला मी बोंबलाची चटणी करून पार्सल पाठवू का? पण कटाची आमटी कशी पाठवावी? पाठवलेली असते, पण तुम्हाला पोचूपर्यंत उतरून जाईल. साहेब, तुमच्या पत्रात मला तुम्ही परीस समजता आणि परीस म्हणताय, पण ते खरं नाही ना. खरं तर तुम्ही परीस आहात, मी काय अडाणी लोखंड. पण तुम्हामुळं माझ्या जन्माचं सोनं होणार मला अभिमान आहे. मी नीस अडाणी दगड असलो तरी माझा धनी मला अभिमान आहे. साऱ्या जगात लई शिकलेला कोहिनूर हिरा आहे, म्हणून मला त्यात सारं काही मिळतंय बघा. तुम्ही मी काय दोन आहोत होय. साहेब, आनंदराव अण्णासाहेबाच्या पगारावर व माझी इतर काय धंद्यावर घर चालावं तसं चाललंय. इकडची काही बी काळजी करायची नाही बघा. तुम्ही आपलं कॉलेज भले आणि अभ्यास भला. यशवंताची तब्येत आता बरी आहे, त्याची काळजी करू नका. मोठ्या दादासाहेब यशवंताच्या थोरल्या दादासाहेबांचा फार लढा आहे. ते आलं की यशवंताला खूप खाऊ आणतात, खेळलेली आणतात. आपले लोक बी त्याला खांद्यावरनं खाली उतरवत नाही, लई लाड करतात. त्यानं तो खूप लाडवलाय, पण मी न खाली उतरवत नाही, न लई लाड करतात. त्यानं तो खूप लाडवलाय. पण एक सांगू का? सांगते. लष्करच्या सृष्टीच्या मामाजींची मी सून आहे म्हटलं. त्याला काय लाडानं येडा नाही होऊ देणार. लक्ष्मीबाई, शंकर, गौरा, मुकुंद आम्ही सारी इकडं खुशाल आहे. जास्त काय लिहू, इथंच पत्र पूर्ण करते. जेवण वेळेवर घेत जावा, लई जागू नका. तब्येतीची काळजी घ्या. आपली खुशाली बाकीची आपली रमाबाई भीमराव आंबेडकर खाली दिली. आता बघा, बाबासाहेबांनी हे जे पत्र लिहिलं, बाबासाहेबांनी पहिलं पत्र लिहिलं, मागच्या वेळेस मी वाचून टाकलं, त्या पत्राचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे. तर जेव्हा बाबासाहेब आंबेडकर बऱ्याच वेळेस परदेशी जात होते आणि आपल्या समता दृष्टीत, भारताच्या समता दृष्टीत इतिहास निर्मितीसाठी त्यांनी अहोरात्र कष्ट केले. आणि अशातच त्यांच्या जीवनाची सावली बहुजनांची 9 कोटीची माऊली माता रमाई
बाबासाहेबांना पावलोपावली साथ दिली. बाबासाहेबांनी रमाईला पहिल्यांदाच ते पत्र लिहिलं, ते मी वाचून आपल्याला आनंद झाला आहे. आणि त्या पत्रातही बाबासाहेबांनी काय लिहिलं, उत्तर म्हणून काय लिहिलं असेल, पण त्यांच्या पाठी त्या माऊलीच्या काय लिहिलं, काही इकडची पुरपूर नाही केली की मी कष्ट करते लिहिलेलं नाही आहे, कशाची तक्रार केलेली नाही आहे, अविरतपणे कशाची कुणाची काळजी घेतली तर बाबासाहेबांची काळजी घेतली. एवढेच उद्गार मी काढत असायची, तुमची स्वतःची काळजी घ्या. तर हे मी पत्र जे वाचलेलं आहे ते याचा संदर्भ आहे रमाई चरित्र. रमाईचं जे चरित्र आहे ना, लेखक आहे याचे बंधू मानव आणि पान क्रमांक 50 याच्यावरचे पत्र आहे. आणि खरोखर ह्या विहारांना ज्या गोष्टी आपल्याला माहीत नाही, ज्यांचे चरित्र माहिती नाही, अशा लोकांची हे विहार आठवण करून देतात. याच्या बरोबर या विहाराची सदस्य उभी राहते आणि इथंच थांबते. काही चुकलं असेल तर क्षमा. ताईने जे पत्र वाचून दाखवलं त्याच्यामध्ये संपूर्ण बाबासाहेबांबद्दल दिलेलं आहे. आम्हा दुरावली मायेची सावली, निर्वाण पावली आमची माता रमाई माऊली. पहाडासारखी महामानव बाबासाहेब कसा कसा रडू लागले. जवळजवळ 30 वर्षाच्या संसारात प्रेमाने व धैर्याने भक्कम सोबत देणाऱ्यामध्येच अचानक सोबत सोडून न परतीच्या वाटेने कायमच्या देव निघून गेल्या माता रमाई. शेवटचा बोर्ड कार्यक्रम प्रजावती वाघमारी करतील आभाराचं प्रदर्शन. त्यांना विनंती करते त्यांनी आभार स्वीकारावा. विहाराचे अध्यक्ष अवतरे सर, योगाचे अध्यक्ष दरबार सर, उपासिकांना माझा सगळ्यांचे आवाजाचं काम सागराची आतंकता, सूर्याचे तेज, चंद्राची शीलता, पाण्याची निर्मलता, वृक्षाची सावली, कस्तुरीचा सुगंध, अमृताची गोडी म्हणजे रमाई माता. त्यांना वंदन करते. ही आम्हा शोषितांच्या मायेचा पदर, तू त्या पदराची सोनेरी किनार ग रमाई. भीम वडवा तुझी व्यवस्था जाळणारा, तू त्या वडव्याची चिरवी ग रमाई. भीम जरी जगी ओळख भारताची, तुझ्या विना भीम रमाई. आजचे नावाचा माझ्याकडे आजच्या अध्यक्ष खूप अभ्यास आहे त्या आणि एक पात्री रमाईचा कार्यक्रम करतात. त्यांचं वाचन खूप आहे आणि त्यांनी खूपच छान पत्र रमाई बाबासाहेबांनी वाचून आपल्याला खरंच खूप म्हणजे माहीत नाही त्या गोष्टी त्या हे करतात. त्याबद्दल आजच्याला मी त्यांचे आभार मानते. आजच्या अध्यक्ष आपल्या विहाराच्या वडिलांनी आणि खूपच छान त्यांचा अभ्यास त्या प्राध्यापक त्या असल्यामुळे त्यांना खूप अभ्यास आहे आणि ते खरंच विहारात खूप वापरून घेतलेले आहे. प्रत्येक कार्यक्रम त्या धडाडीने करतात, वेळेला सगळं कार्यक्रम त्या आम्हा सगळ्यांना घेऊन ते करत असतात. प्रत्येकाचा विचार, प्रत्येकाचा हे असं खरंच अध्यक्ष त्या खरंच अष्टपैलू म्हणण्यासारख्या असे आम्हाला अध्यक्ष लाभलेले आहे. त्यांचे मी आभार मानते. आजचे सूत्रसंचालन करायला बारावीत आहे. या प्रवचन सूत्रसंचालन कोणतंही असेल तर त्या पार पडत असतात आणि नेहमी ते चालवली त्यांची मध्ये असते. ते का आम्हाला येत नाही, पण त्या गानपरिमित्यामध्ये भरपूर म्हणजे खूप त्यांचा मोठा वाटा आहे. अशा आमच्या सूत्रसंचालन करणाऱ्या भारतीताई यांना त्यांचे आभार मानतो. आज सर्व प्रवचक वक्त्यांचे आजच्या गीत अवतरे यांनी खूप छान कल्पना
खूप छान गाणं, त्याचा आवाज खूप छान आहे. पहिल्यापासून त्या बोकळेच आहेत आपल्या विहारातल्या, त्याचे मी आज आभार मानते. सर्व उपासिका आणि उपासकांनी आपलं प्रवचन सर्वांनी अध्यक्षांचं सूत्रसंचालकांचं सगळ्यांचं ऐकून घेतल्याबद्दल मी त्याचे सर्वांचे आभार मानते. जय भीम.